आम्ही रत्नागिरीला आलो आहे ऋतुजाच्या मावशीकडे आणि आता आम्ही काजू काढतो आहे. काजूची झाडं आहे तिकडे. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या आमच्या YouTube चॅनल रवळनाथ नाट्य मंडळवर. चला मग बघूया काजूचे बिया काढतोय आम्ही. भाऊजी काय करताय तुम्ही? मी काजूच्या बिया काढतोय. हे बघा कलर वाईज काजूच्या बिया. हा, ते तर ओले आहेत ना काजू? हे ओले नाहीत, काजू तयार झालेले आहेत ते. पण ते चुलीत टाकायला जर सुकायला पाहिजे ना? नाही असेच टाकतात. हा, काय हे चुलीत टाकूनच भाजतात नाही खातात ना. सुकलेत काय ते? सुकले आहेत. हे काय कडक आहेत एकदम. बघ हे कडक आहेत. हे बघा काजू. वा वा. आणि हे पण खातात ना? हे फ्रूट आहे ना? हा, हे फ्रूट आहे बघा. दाखवतील असं चांगलं असं आपण. हा, हे पिकलेले. पिवळे वाले चांगले असतात की रेड वाले? पिवळे येल्लो वाले चांगले असतात खायला. ओके, हे येल्लो वाले. ओके. हे दाखवा, हे पूर्ण हे काय येल्लो वाले. ओके. असे आधी बघायची बी बघायची कडक झाली बी. हा हा कुठे कडक झालाय का आधी बघ. हे असं दाबून बघायचं. तर मंडळी हे चिकू आहे ना? चिकू पिकले नाहीत, त्या तयार नाही झालेत. त्या आता चिकू नाही, पिकले नाही. अगं चिकू तयार झाल्यात. नाही ना, अजून तयार व्हायची आहे. भरपूर आहेत चिकू. हे बघा इथे दिसते बघा आतमध्ये. इथे खालीच आहे. चिकूची झाड आहेत. प्रत्येक झाड दाखवत. ते चिकूचे आहे, ते आंब्याचं आहे. चला आता आपलं आता बिया भाजायच्या आहेत काजूच्या, आणि मग आपण गरम गरम बिया खाणार आहे. ए पिकले जळत नाही आतमध्ये जास्त. दोन काटे बाबा, अजूनही काटे. अच्छा, म्हणजे वरचा कव्हर जास्त हे नाही होत ना? भारी आले. इकडे टाका, असं उडवस मग आत पेटता की नाही खाली? पेट्टा पेट्टा आग पेटते. एका होल हवे होते पत्र. होल नाही पडलेले. पटकन किती वेळ लागेल? बिया भाजायचा कार्यक्रम चालू आहे इकडे. अरे भाजतील ते, पातळ आहे ना का? भाजलेले खायला मस्त वाटतं. आता डिंक जवळ डिंक असल्यामुळे चांगले पेट घेतले त्या बियांनी. दोन्ही काटे घे आणि मस्त. भाजू दे आधी. ते पाठीला किती जाऊ भाजला कर. तुझा पाठी कर बाबू. आम्ही असेच भाजायचो लहानपणी. आई भाजायची आमची. किती आम्ही साठवायचो बापरे. आडीच जाऊन पहिली दोन पाहिजे गोळा भाजायचो. पाठीरा आपण मुंबईला खातो ना, त्यापेक्षा गावठी काजू छान लागतो. ती बालदी उचला टाकते पटकन. साडी आहे तिकडे. मी टाक. हे काय आयटम होता रे? काजू कर.
हे काय भारी मस्त मस्त भाजल्या मस्त काम झालेलं आहे. हे बघ आता काजूचा मस्त मस्त ना उधर ना भारी चिराग टाकायची असते आता हातात नको उचलू थंड झाल्यावर थंड ही साडी अशा प्रकारे आम्ही भाजलेले आहे. आता बिया इकडे भाजून झालेले आहेत. बघूया फोडून जरा थंड झालं की फोडायचे त्या. बाबू हातोडे तयार कर लगेच नको ना लगेच नको नको भाज हे बघ काळे झालेले भाज काळे झाले फोड ते फोड तेच भाजले हातोडीने फोड त्याला हातोडी पाहिजे. दगड घेऊन दगड एक खाली काहीतरी घ्यायचं आणि फोडायचा गरम आहे हात भाजा थंड होऊ दे. पत्रा गरम आहे का माणूस छान का हा हे भाजलेले काजू गरम आहे. राहून दे चल कसं आहे मस्त झाले थांबा जरा ते आधी उठवा मग भाजा दे उठव उठव. गरमच फटके हे भाजले नाहीत ते याच्यावर टाक. आणि पटकन काढा मागे बघ पत्रा बघ अरे ते बरोबर नाही टाकले. चांगले कडक आहेत का ते की नरम आहेत? काय होता ते नंतर असा घर येतो काजूचा. थांब थांब. सोलून खोलून सोडून द्या तिला, सोडून द्या. जे सोलून देतो. घासायला लागेल. काढा ते ना. ती सोलते वाटते. हे दाखवू दे मी कुठे आहे? या बदलाय दे दे मी कापूड दे आपण या पटका ना गो खा दे दर हा मस्त आहे बघ झाली कडक कडक आहेत? मग एक बाबू हे काय निघतंय बघ अगं आता मी 2 काढले. बिया काढण्याचा कार्यक्रम इकडे चालू आहे आमच्याकडे सध्या. मस्त आहे ना नाही जे पाडायचं बिया दाखव. हा केवढी मला वाटतं जवळजवळ 1,000-2,000 रुपयाच्या बिया निघतील याच्यात. हा व्हिडिओ मध्ये सांगा. नेक्स्ट टाइम आम्ही नक्की विकू. या टायमाला आम्ही खातो म्हणजे 2,000 रुपये तुम्ही तर संपवणार लगेच इमिडिएटली. एकदा आम्ही किती भाजल्या होत्या सगळ्यांना दिल्या होत्या एकदा तुमच्याकडे बाबू तेव्हा भरपूर भाज्या तुला होत्या आता नाही त्यांना जमत भाजायला त्रास होतो बाई सकाळच्या भाज्याला आमच्या चांगल्या. गावी पण असे भाजतात. हा. ए पिकुले, भाजल्यावर तू किती खाल्लं आतापर्यंत? फुलून लय खाल्ली. पिकुलून आतापर्यंत कमीत कमी मला 6-7 संपवल्यात. हा. बिया भाजण्याचा प्रोग्राम, बिया काढण्याचा प्रोग्राम, कसं वाटत आता? बिया काढण्याचा प्रोग्राम चालू आहे. भारी ना. मला तर मुंबई जायची इच्छाच नाहीये पण काय ठेवा. बाबू बघतोय आता. मस्त घराच्या मागे बसून चहा एकदम याचा कार्यक्रम चालू आहे. मस्त एकदम भारी वाटते वातावरण. आम्ही चाललो आहे ना तर भाजी दाखवली हा? चुलीवर. हा. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. काजू खातो आम्ही आता. तू नाही जायचं कुठे काढलेलं दाखव ना. हे जवळजवळ किती रुपयाचे झाले? 500 रुपयाचे झाले काजू. 500-600 रुपये. पाव किलो आले. पाव किलो नाही मिळत ते जास्त ते. पाव किलो साल काढून खा साल 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 काढ साल तिकडे साल काढ तिकडे. बाय पिकुली बाय. मामीला काय बाय मामी तिकडे पिकुलीचं आमचं 1 राऊंड फिक्स असतं. आम्ही मुंबई जाताना तिला 1 फेरी मारून आणतो गाडीतून. ना असं तोंडात येत नाही, तोंडात ये ना. खायला तू हात दात लागेल ना त्याचा. असे हात तुमचे काळे होणार काजूच्या भाजलेल्या बिया सोलताना.
सांप्रदायिक कच्ची भरपूर आहे ती बघ, भरपूर धरली आहेत कच्ची. इथे आहे करवंदाचं झाड. कच्चे आहेत ना? कच्ची आहेत, पिकायला वेळ आहे जवळ. पिकायला एवढं ते पिकणार नाही. ही बघ कच्ची बघ, शेवटी मला काय कोकणामध्ये हीच मजा असते. ही बघ कच्ची बघ, किती भरपूर आहेत कच्ची आहे. त्या दिवसात अगं, याचं लोणचं घालतात. हो कच्चे आहेत ना? हा, लोणचं. आंब्याच्या दिवसात आंबे, काजूच्या दिवसात असे लोक ना करवंदाचे घड डोक्यात घालतात, होय होय केसामध्ये माळतात. हे हा मग मग पहिली लोक केसात माळायची करवंद घड. हे बघ असे आहेत ना, असं केसात माळायचा हा घड, तो आणि दाखवते ही खायची, आहे, याचं ते लोणचं video बनवायचं, आणि खायची पण कच्ची छान लागतात. मीठ टाकून खायची, हा, पण डिंक कशी सांभाळ. लागली? मस्त. पिकायला वेळ आहे अजून ती. पिकायला वेळ आहे. एवढ्यात ना ती टायमिंगला बरोबर तिला पिकतात. हातात भरपूर काढून आहेत ना? दाखव कसं. भरपूर आहेत, भरपूर आहे ती काय. पिकले तर किती होतील. तर पिकुली एक फेरी मारून आलेली आहे. संपलेलं आहे. करवंद भरपूर आहे. हे बघा, ए पिकुली येते आमच्या सोबत मुंबईला.